काय पटिसंवेदी तटस्थतेनं पाहणार आहोत. ज्ञानानुभूती जी सत्याला स्पर्श करणारी आहे तिचा अनुभव घेणार आहोत आणि परियत्तेच्या माध्यमातून धम्म श्रवण करीत आपण आपली पटिपत्ती पुष्ट करणार आहोत. माझ्या शब्दावरती आपलं लक्ष असेल. त्यामुळे एकाग्र कम्मठाणावरती आलंबनाच्या साह्यानं सूक्ष्म प्रतिक्षण स्मृतिमान रूपखंडाशी रूप जीवित रूपाशी नामखंडाचा असणारा संयोग तटस्थतेनं अनुभवायचा आहे. स्मृतिमान राहून सब काय पटिसंवेदीचा अनुभव घेत चालायचा आहे. आपण सजग झालेलो आहोत, स्मृतिमान होत आहोत. कम्मठाणावरती एकाग्र राहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशा महान पुण्य फलदायी प्रवासासाठी अशा महान पुण्य फलदायी असणाऱ्या धम्मचर्चेसाठी अशा महान पुण्य फलदायी अष्टशिलाच्या आणि मेडिटेशनच्या माध्यमातून फुलणाऱ्या धम्मासाठी धम्म संवादासाठी आपण निमंत्रित करतो आहोत, आवाहन करतो आहोत सबंध चक्रवालातील देवतांना आपल्या सोबत मेडिटेशन आणि धम्मचर्चेसाठी धम्म संवादासाठी धम्म श्रवण करण्यासाठी तथागत भगवान बुद्धांच्या असणाऱ्या वाणीतून जो धम्म सर्वांसाठी आदि मध्य आणि अंती कल्याणकारक आहे त्या कल्याणकारक असणाऱ्या धम्माच्या श्रवणासाठी पटिपत्ती पुष्ट करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांडातील देवतांना आपण पाचारण करतो आहोत, आपण आवाहन करतो आहोत या सुंदर असणाऱ्या धम्म संवादासाठी धम्मचर्चेसाठी धम्म सोहळ्यासाठी. समंत चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनन्तु सग्मुखदम् परितुस्सवनकालो अयं भदन्ता परितुस्सवनकालो अयं भदन्ता परितुधम्मश्रवणकालो अयं भदन्ता. सर्व चक्रवालातील देवगणांना इथे येऊ द्या. स्वर्ग आणि निब्बाणाकडे घेऊन जाणाऱ्या मुनिराज भगवान बुद्धांच्या सद्धम्माचं श्रवण करू द्यात. परित श्रवणाची धम्म श्रवणाची धम्म सोहळ्याची ही ब्रह्म मुहूर्तावरील वेळ आहे. नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स. इतिपिसो भगवान् सम्मा
बुद्धो स्वखातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथि सत्था देव मनुस्सारं बुद्धो भगवान् बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि साक्षातो भगवतो धम्मो संदिग्धिको अकालिको एहि पस्सिको उपनयिको पच्युतं वेदितव्यो वियुहिति धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि पुरुषपुद्गला एष भगवतो सावक संघो आहुणेयो पाहुणेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनन्तरं पुय्यं केतं लोकस्साति संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि तीन रत्नांच्या प्रती असणारी श्रद्धा पुष्ट होऊन श्रद्धापूर्वक अंकुश जी आपला माईक बंद करा अंकुश आपण तिथेच आहात का माईक जवळ जरा माईक बंद करा अंकुश माझा आवाज ऐकायला येतोय आवाज जरा घुमतोय ना येतोय सर पण इको येतोय डबल हा मग तो अंकुशचा माईक जरा ऑन असल्यामुळे अंकुशला मी सांगतोय माईक बंद करायला अंकुश माईक बंद करत त्यामुळे तो इको होतोय आवाज इको होतोय तो अंकुशच्या माईक म्हणून आपल्याला धम्म श्रवण करायचं आहे हा धम्म श्रवण करणं म्हणजे आपली परियत्ती जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं सजगतेनं आपण ग्रहण करतो आहोत असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे या ज्या सूचना दिलेल्या असतात या सूचना आपण लोळून ऐकायच्या नसतात आपण बेसावधपणानं ऐकायच्या नसतात आपण परियत्ती जी आहे धम्मश्रवण जो करायचा आहे तो देखील बेसावधपणानं ऐकायचा नसतो त्याचं फल अतिशय सजगतेनं सावध राहून सुखासन सिद्धासन किंवा पद्मासनामधील आसन ग्रहण करून
स्मृतिमान राहून कम्मठाणावरती एकाग्र होऊन आलंबनाच्या साहाय्यानं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं अधिष्ठानपूर्वक, संकल्पपूर्वक आपण नियोजन करून हे श्रवण करायचं आहे आणि आचरणात आणायचं आहे. म्हणजे त्याची पटीपत्ती जी आहे ती पुष्ट करायची आहे. आणि आपण या असणाऱ्या पुण्य फलदायी असणाऱ्या धम्मसंवादाच्या, धम्मचर्चेच्या, धम्म सोहळ्याच्या असणाऱ्या अतिशय मंगलमय असणाऱ्या, पुण्यमय असणाऱ्या, पुण्यफलदायी असणाऱ्या सोहळ्यासाठी संबंध चक्कवालातील देवतांना निमंत्रित केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे. आपल्यासोबत त्या देखील यामध्ये या मंगल कार्यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे आपण अधिकाधिक सावध व्हायचं आहे. आपला धम्मश्रवण देवतांच्या सोबत आहे आणि तेही ज्यांच्यामध्ये अतिशय श्रद्धा आहे 3 रत्नांच्या प्रती. अशा देवता आणि अशा प्रज्ञावंत असणाऱ्या उपासकांच्या सोबत, श्रद्धावान आणि प्रज्ञावंत असणाऱ्या उपासकांच्या सोबत आपण आहोत. त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी असते अतिशय सजगतेनं, अतिशय सूक्ष्मतेनं, अतिशय स्मृतिमान राहून, प्रतिक्षण स्मृतिमान, सजग, सावध, एक क्षण सुद्धा सुटणारा नाही आपल्या स्मृतिमानतेच्या दुर्बिणीतून. इतकं सजग, इतकं सावध, अतिशय सावध आपण सधम्म श्रवण करण्यासाठी या ठिकाणी मनोहर सर जॉईन झालेले आहेत. मी मनोहर सरांना विनंती करतोय की आपण 5:10 धम्मदेसना द्यावी आणि त्यानंतर अधिकाधिक आपण चर्चेला वेळ देऊयात. चर्चेमधून अधिक धम्म आपल्याला पटीपत्ती पुष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरेल. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा माननीय मनोहर सरांना मी विनंती करतो की त्यांनी धम्मदेसनेला सुरुवात करावी. मनोहर सर. नमो बुद्धाय. जय भीम सर. हा, जय भीम. आपल्या सर्वांचं या शुभ आणि मंगलमय दिवशी क्षण प्रतिक्षण आपण पुण्य अर्जित करण्यासाठी आणि पुण्य संपादित करून ते अधिकाधिक जगवाड्यातील सर्व देवता सहित ब्रह्मा, मनुष्य सगळ्यांना जीवसत्वांना अर्पण करण्याचं सुद्धा आपण कार्य करीत आहोत. जेव्हा आपण पुण्य अर्जित करण्यात निघतो, तो कुशल कर्म पुण्य अर्जित करताना अंतर आणि बाह्य हे मोठ्या स्वरूपाचे अडथळे आपल्यात निर्माण होतात आणि त्याच्यातील महत्त्वाचे जे अडथळे आहेत, जे आतील स्वरूपात आपल्या नामरूपामध्ये असतात आणि ते सातत्यानं जन्मापासून अनेक जन्मापासून ते आपल्या सोबत असतात. तर हे अडथळे आपल्यामध्ये जे निर्माण होतात, हे अडथळे हे पुण्य अर्जित करत असताना कसे आपल्याला रॉंग डायरेक्शनला, चुकीच्या मार्गाला घेऊन जातात आणि हे घेऊन जाताना साधक असतील, उपासक उपासिका असतील, शमन ब्राह्मण असतील, या सगळ्यांना त्याची लगेच जाणीव न होता बराच कालावधी ह्यामध्ये लागतो. परंतु जेव्हा आपण ह्या पुण्यमार्गावरती असतो, त्यावेळेस सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या असीम अनुकंपाच्याद्वारे आपल्यामध्ये जी श्रद्धा येते, श्रद्धा म्हणजे एनर्जी, आणि त्या एनर्जीच्या मदतीने मग आपण जे उत्पन्न झालेले
अडथळे आहेत, ते अडथळे योग्य अडथळे आणि ते अडथळे नेमके कोणते आहे, याची शहानिशा आपला कल्याण मित्र आपल्याला करून देतो आणि मग त्या अडथळ्यातून, त्या कम्मठाणाच्या अनव्ये भिक्खू, श्रमण, ब्राह्मण, उपासक, उपासिका, साधक, साधिका हे त्याचा नाश करतात आणि भरपूर पुण्यासहित जो अनुत्तर फल आहे, की जो स्वतापत्ती फल आहे, सगदागामी फल आहे, अनागामी फल आहे आणि अनंत फल आहे. तर हे फल आपल्याला प्राप्त होऊ शकतात. इतके मोठे हे जे पंचनिवरण आहेत, हे बंधन आहेत, संयोजन आहेत, अडथळे आहेत. तर हे अडथळे आपण गांभीर्याने चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत आणि आज ह्या पूर्ण पंचनिवर्णाचं आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये याचा आढावा घेत आहोत. तर पहिला अडथळा आपण जो विचिकित्सापासून मागच्या उपोषद दिवशी आपण जी कथा घेतली, त्या कथेच्या अन्वये जो विचिकित्साचा उदाहरण घेतलं, की ह्या उदाहरणामध्ये 7 सर्वसाधारण चेतसिके बरोबर ज्या 6 विषयानुरूप चेतसिकता उत्पन्न होतात, ते उत्पन्न होत असताना जो अधिमोक्ष, छंद आणि वीर्य ह्या 3 मधला जर अधिमोक्ष हा जो निर्णायक प्रत्येक विचार येत असतो, प्रत्येक डिसिजन घ्यायची असेल, एखाद्या ठिकाणी आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तरी सुद्धा आपण त्याचा निर्णय घेतो म्हणजे अधिमोक्ष घेतो. पण ह्या क्षणामध्ये जेव्हा आपण अधिमोक्ष न घेता एखादी क्रिया करतो, निर्णय घेतो आणि त्यानुसार वागत असतो, तर त्यावेळेस विचिकित्सा ही निर्माण होत असते. आणि ह्या बाबतीमध्ये आपण जसं थेरी गाथाचं उदाहरण घेतलं, त्याचप्रमाणे एक चांगलं उदाहरण जे आहे, की वक्कली नावाचं जे भिक्खू होते, फार प्रसिद्ध भिक्खू आणि अ, अत्यंत सम्यक संबुद्धांवरती त्यांची फार अपार हे होतं. म्हणजे सातत्याने ते भगवान बुद्धांचं रूप बघायचे. सातत्यानं रूप बघायचे. कितीही कुठं असतील तिथं ते जायचे आणि सातत्यानं एकदम त्यांचं जे शरीराची ठेवण होती किंवा त्यांचं जे शरीराची आणि आज ह्या कंडिशनमध्ये आपण जे जीवन जगतो, की आजाराविहीन त्यांची नेहमी होतं. कोणताही आजार होत नव्हतं आणि ते एक आदर्श होते, की फार वर्ष त्यांचं आयु झालेलं होतं. तर इतर सर्व भिक्खू संघ असतील किंवा अन्य राजे, महाराजे किंवा अन्य संपूर्ण जो नागरिक आहे, ते त्यांच्या आरोग्यासाठी एक आदर्श उदाहरण होते. ते आयूच्यामुळे आणि काही व्हायरस असल्यामुळे आजारी पडले. त्यांना चालता येत नव्हतं आणि त्यावेळेस मग त्यांनी भिक्खू संघाला, आपल्या जवळच्या शमणांना सांगितलं, "मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे." तर त्यांना नेणं शक्य नव्हतं. भगवंतांनी ही कंडिशन बघितली आणि भगवंतांनी मग
त्यांच्याजवळ येऊन सांगितलं, की "हे बख्खली, तू माझं रूप आहे. ह्या रूपामध्ये जी आसक्ती तुझ्यामध्ये आहे, तर हे रूप, हे इथं घाम येतो, शेंबूड येतो, डोळ्यांना अश्रू येतात. क्ष क्षण प्रतिक्षण जे काही अन्न खातो, ते उच्चार पश्चावाच्याद्वारे बाहेर पडलं जाते आहे. आणि हे सतत बदलणार आहे. ह्याच्यात सगळं घाणेरडं आहे. तर ह्या रूपामध्ये तू आसक्त होऊ नको. आणि ज्या वेळेमध्ये आपण थेरीगाथामध्ये जे बघितलं, की जी स्त्री एका रूपाला बघून आसक्त होते. आता इथंही रूप आहे आणि भगवंताने ह्या वेळेस जे त्यांना कम्मठाण दिलं, यांची ही रूप बघून आसक्ती होती. तर ह्या दोघं आसक्तीमध्ये अधिष्ठान हे वक्कलीच्या बाबतीत जे आपण म्हणतो, बुद्ध धम्म संघावरती, त्रिरत्नावरती श्रद्धा असली की आपली विचिकित्सा जाते. परंतु जर तुम्ही अधिक सूक्ष्मतेने केले, तर आपल्यामध्ये जेव्हाही हे 7 सर्वसाधारण चेतसिक आणि 6 चेतसिकेमधलं वितर्क, विचार, प्रीती, अधिमोक्ष, छंद आणि वीर्य. तर हा अधिमोक्ष नसताना ज्यावेळेस आपला विचार, आपला एखादा निर्णय होतो आणि त्या पद्धतीनं आपण वागतो, तेव्हा आपल्यामध्ये विचिकित्सा असते. आणि मग जेव्हा हे कम्मठान वक्कलीला भगवंताने दिलं आणि त्या कम्मठाणावरती म्हणजे ह्या जीवित रूपावरती नामखंड आणल्याबरोबर काय झालं, की त्याचं अधिष्ठान झालं आणि अधिष्ठान झाल्यामुळे अधिमोक्ष हे जास्त प्रभावी झालं आणि जास्त प्रभावी झाल्यामुळे त्यांची विचिकित्सा ही नाश झाली आणि विचिकित्सा नाश झाल्याबरोबर ते सोतापन्न झाले. तर जेव्हाही आपण तर वक्कलीसारखा व्यक्ती इतका वर्षानुवर्ष भगवंताच्या रूपाबरोबर त्यांच्या सानिध्यात होतं ते बघून, तर वर-वर आपल्याला फक्त वाटते, की बुद्ध धम्म संघावरती माझी श्रद्धा आहे. त्यांच्याविषयीचा माझा अविश्वास जातो. परंतु जेव्हा सूक्ष्म आता किती वेळा आपण आपल्या जीवनामध्ये कोणीही व्यक्ती अ, किती वेळा आपण बुद्धांना, धम्म, संघाला शरण जातो. आपल्यात विश्वास आहे. परंतु आपली विचिकित्सा गेली का? तर ती का जात नाही? त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीनं प्रत्येक जे सुत्त आहे, जे सार आहे, जे धम्मदेशन आहे, त्याचा सूक्ष्म रीतीनं जेव्हा आपण अॅनलाईज करू, पटीपत्ती करू आणि पटीपत्ती जेव्हा आपण अशा पद्धतीनं केल्याच्या नंतर जे कम्मठाण आपल्या कल्याण मित्राने गेलं आहे, तर त्या कल्याण मित्राच्या बलाने तुमचं अधिष्ठान हे स्थित होते. आणि स्थित झाल्यावरती मग परिमुख सतीमध्ये ते परिवर्तित होते. परिमुख सतीनंतर सब्बकाया पटिसंवेदी होते आणि नंतर तुमचं उपसंभय मध्ये होते. तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही 5व्या स्थानात जातात, त्या कम्मठाणावरती, तर तुम्हाला विचिकित्सा हे संपूर्ण जे संयोजन आहे, त्याचा नाश होतो आणि त्याचबरोबर तुमचा सख्खाय दिट्ठी सुद्धा आणि शीलबद्ध परामर्श हे तिन्ही संयोजनाचा नाश होतो आणि तुम्ही स्वतःपन्न होतात. तर ह्याच पद्धतीमध्ये जर आपण नंद ह्या
भिक्खूंचं उदाहरण घेतलं, तर ज्या दिवशी नंद त्याचं लग्न होत आहे, त्याच दिवशी भगवंत तिथं जातात. इतकी छान सौंदर्यवान, रूपवान त्याची पत्नी असते. त्याच्यामध्ये तो आसक्त झालेला असतो आणि भगवंतचं पात्र घेऊन जेव्हा तो जातो, मागे-मागे जातो, त्याला इतर त्याच्या नातेवाईक मुली किंवा मैत्रिणी सांगतात, की तुझा पती हा भगवंताच्या मागे जातोय. कदाचित तो सुद्धा भिक्खू होईल. तू सावध राहा. ती धावत-धावत जाते. आपल्या पतीला सांगते, की आपलं रूप दाखवतो. तो बघतो, परंतु भगवंताच्या त्या असीम अनुकंपामुळे तो भगवंताला पात्र त्यांच्याजवळ देऊ शकत नाही आणि भगवंताच्या मागे-मागे जातो. जेव्हा भगवंताच्या तिथे येतो, तर भगवंत त्याला प्रवर्जित करतात. परंतु त्याचं लक्ष हे सातत्यानं आपल्या रूपवान, सौंदर्यवती पत्नीकडे असते आणि तो आलंबनावरती स्थित होत नाही. हे करत असताना त्याची जी आरोग्याची परिस्थिती आहे ती खालावत जाते आणि मग इतर भिक्खू त्याला चिडवतात किंवा ती बाब भगवंताच्या लक्षात आणून देतात आणि भगवंत नंदला विचारतात, "काय आहे? तुझी स्त्रीमध्ये, त्या रूपवान सौंदर्यवती स्त्रीमध्ये आसक्ती आहे का?" तो हो सांगतो. मग भगवंत आपल्या बुद्धिबलाच्या साहाय्याने त्याला देवलोकात घेऊन जातात आणि देवलोकातल्या त्या परी, त्या देवता त्यांना दाखवतो आणि विचारतो, "हे नंद, तुला तुझी पत्नी सौंदर्यवती वाटते, की ह्या देवलोकातल्या परी सुंदर वाटतात?" मग तो म्हणतो, की "त्या पत्नीपेक्षा ह्या कितीतरी सुंदर आहे, रूपवान आहे, सौंदर्यवती आहे, तर मला ह्याच हव्या आहे." मग भगवंत म्हणतात, "तुला जर ह्या पाहिजे असतील, तर तुला जे कम्मठाण दिलेलं आहे, त्या कम्मठाणावरती तू स्थित हो, मन एकाग्र कर आणि तुला ते मी प्राप्त करून देईल." तर जेव्हा आपण कम्मठाणावरती एखादा कल्याण मित्र आपल्याला कम्मठाण देतो, म्हणजेच काय आहे, की ह्या जिवंत रूपावरती, बोटाच्या वर, नाकाच्या खाली, ह्या जिवंत रूपावरती म्हणजे ही काया आहे. या कायावरती नामखंड, वेदना, संज्ञा, संखार आणि वियानं हे एकत्र येतात आणि हे एकत्र आल्याबरोबर हे 6 सर्वसाधारण चेतसिक याच्याबरोबर तुमचे वितर्क, विचार, प्रीती, सुख, अधिमुख्य आणि छंद, वीर्य हे जर एकत्र झाले, तर ह्यामुळे जी एकाग्रता आहे आपली, की ह्या पूर्ण रूपखंडाचे 28 रूप आणि नामखंडाचे वेदना, संज्ञा, संखार आणि वियानं हे संपूर्ण एकाच ठिकाणी आल्याबरोबर चित्ताची एकाग्रता होते. म्हणजे रूपाबरोबर हे नाम म्हणजे चित्त आणि चेतसिक हे तिघं एका ठिकाणी आल्याबरोबर हे कामछंदाचा ह्या रूपाचा जे प्रत्यक्षात स्वरूपामध्ये जे रूप आहे, हे रूप कसं अनित्य आहे आणि ते सूक्ष्मता आहे, तर त्याच्यातली आसक्ती या एकाग्रतामुळे आपली निघून जाते आणि मग आपलं कामछंद हे निघून जाते. त्याचप्रमाणे जसं-जसं आपण
या एकाग्रताची निरंतरता जशी आपण कम्मठाणावरती स्थित झालो, परिमुख सती झालो आणि कायपाठी संधीकडे जसं वळतो, तसं आपल्यामध्ये निमित्त उत्पन्न होते आणि मग हे निमित्त आपल्याला परिमुख सतीकडे घेऊन जाते. तर त्या अनव्ये आपल्यातली जी थीनवेद्यता आहे, ती निघून जाते. आणि जसं-जसं ही निरंतरता आपली कम्मठाणावरती वाढत जाते, तसा आपल्यामध्ये प्रीती उत्पन्न होते. आणि मग ह्या प्रीतीमुळे आपल्यामध्ये जो हेक्टिकचा आहे, जी चिड आहे, जो संताप आहे, जो प्रतिहिंसा करण्याचा, क्रोध संतापाचा जी चेतसिका आहे, जो धर्म आहे, प्रतिहल्ला करण्याचा, तो आपल्यामधून निघून जाते आणि प्रीतीमुळे आपल्यावरच नाही, मानवावरच नाही, तर संपूर्ण अवीची, प्रेत, तिरिशान, असुर, मानव, देव, ब्रह्मा, अब्रह्मा, अरूपी ब्रह्मा सहित सगळ्या प्लेन ऑफ एक्झिस्टिंग बरोबर अन्य अशा कितीतरी प्लेन ऑफ एक्झिस्टिंग पर्यंत आपली मैत्री जाते आणि ह्या मैत्रीमुळे आपल्यातला सगळा व्यापार, आपल्यातली सगळी चिड संताप हा निघून जातो. जशी-जशी आपली प्रीती ही वाढत जाते, तशी-तशी आपल्याला शरीराची आणि आपल्या मनाची ही एक सुखची प्राप्ती होते आणि मग ह्या सुखप्राप्तीमुळे आपल्यातला जो सातत्यानं क्षण प्रतिक्षण आपल्यामध्ये विचार येतो आणि विचार आपल्याला बाहेर घेऊन जातो. आणि हा बाहेर जेव्हा आपलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी ही जी सातत्यानं मन फिरते आहे, तर ही अनिश्चितता ही निघून जाते आणि आपण सुखमय पद्धतीनं आपल्या कम्मठाणावरती ह्या नामरूपासहित, चेतसिकतासहित जेव्हा एकाग्रपणे हे वितर्क, विचार, प्रीती, सुखाच्या पर्यंत जातो, तेव्हा आपल्यामधली उद्धच्च, कुकुच्च याचा नाश होतो. आणि जसं-जसं आपण या पुढच्या स्टेजला जातो, उपेक्षा, तर अशा पद्धतीनं आपल्यातल्या ह्या सगळ्या चेतसिकाचं आपण ध्यानाच्या पद्धतीनं, कम्मठानाच्या पद्धतीनं हे त्याचा डिस्ट्रॉयर करत असतो. एक गोष्ट याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्षात घ्यायला पाहिजे, की आपल्याकडे जो काही निवारण, जो काही अडथळा निर्माण झाला आहे, तर हा अडथळा आपण आपल्या सानिध्यातील कल्याण मित्रांच्या कडे जर शेअर केला, तर तो आपल्याला योग्य पद्धतीनं हे कम्मठाण देतो. या संपूर्ण अ, याच्यामध्ये जसं थीनमिद्धाच्या बाबतीमध्ये महामोगल्यांची स्थिती भगवंतांनी बघितली, त्यांना कम्मठाण दिलं. वख्खलीची पोझिशन बघितली, भगवंतांनी कम्मठाण दिलं. थेरीगाथेची पोझिशन बघितली, भगवंतांनी कम्मठाण दिलं. नंद याची स्थिती बघितली, भगवंतांनी कम्मठाण दिलं. त्याचप्रमाणे जे उद्धच्च कुक्कुच्च आहे, ह्या उद्धच्च कुक्कुच्चासाठी जो काही आज आपण धम्म बघतो आहोत किंवा धम्म जो आपल्याला प्राप्त झाला आहे, ज्याचं हे कालांतराने म्हणजे जिथपासून भगवंत गेले, तिथपासून आजपर्यंत जो काही आपल्याला उपलब्ध आहे, तर ही उपलब्धता ही उपालीमुळे आहे.
आणि ह्या उपालीला च्या मधलं जेव्हा भगवंतांनी कडे उपाली कम्मठाणासाठी जायचा, तेव्हा भगवंत त्याला म्हणायचे, "तू पातिमोक्षामध्ये जास्तीत जास्त अ, लक्ष दे, त्याच्यात परिपूर्ण हो, कौशल्यधारक हो." आणि जेव्हा उपालीने सगळे पातिमोक्षामध्ये अगदी सूक्ष्मतेने त्याचं पालन केलं, त्याच्यामध्ये कौशल्य निर्माण केलं आणि परिपूर्ण झाला, तेव्हा भगवंताने त्यांना कम्मठाण दिलं आणि ह्या सुख या कमी कम्मठाणाच्या वरती जेव्हा तो एकाग्रता झाला आणि हे उद्धच्च कुक्कुच्च गेलं, तेव्हा उपाली हा अरहंत झाला. तर अशा पद्धतीनं प्रत्येक स्टेजला तर जसं-जसं आपण आपल्या दैनंदिन जीवनाबरोबरच साधनामध्ये जे काही आपली स्टेज आहे, जे काही आपल्याला अनुभव येतात आपल्या साधनेमध्ये, चांगले असतील, वाईट असतील, तर याची चर्चा आपल्या कल्याण मित्राबरोबर आपण केली, तर आपले नेमकं कोणत्या अडथळ्याला आपण सामोरे जात आहे किंवा जात नाहीये किंवा ते उगम पावत आहे किंवा उगम पावलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा एक चांगला कम्मठान परिस्थितीनुसार, तुमच्या चारित्र्यानुसार, तुमच्या साधनेच्या नुसार तुम्ही जे धारण केलेलं आहे, शील धारण केलेलं आहे आणि त्या शीलाच्या अनुषंगाने तुमच्या जीवनचर्येमध्ये कशा पद्धतीची अडथळे येत आहेत किंवा कशा पद्धतीचं तुमचं जीवन आहे. तर हे बघून कल्याण मित्र तुम्हाला एक सुयोग्य कम्मठान देतात आणि त्या सुयोग्य कम्मठाना घेऊन जेव्हा तुम्ही जातात, तेव्हा बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नाची जी अनुकंपा आहे, ती अनुकंपा आपल्याला श्रद्धेच्या द्वारे प्राप्त होते आणि आपण कम्मठाणावरती जास्तीत जास्त वेळ स्थित होतो आणि स्थित झाल्याबरोबर आपण जे भगवंताने सांगितलेलं आहे, की स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या धम्मामध्ये प्रगती करता येतो, विकास करता येतो, डेव्हलप करता येतो, आपली भावना कल्टिव्हेट करता येते. तर ही भावना आपली कम्मठाणावरती स्थित होणं, मूक सती उपट्टपेत्वा होणं, सब्बकाय पटिसंवेदी स्थित होणं आणि पसंभय काय संकारा स्थित होऊन ज्या 5व्या ध्यानातून आपण विपश्यनाच्या द्वारे हे संपूर्ण अ, पंचनिवरणाबरोबरच आपले आत खोलवर गेलेले सगळे बंधनं, सगळे संयोजनं आपण हे पूर्णपणे नाश करतो किंवा जे काही नाश केले तेवढं पुण्य आपण चांगल्या प्रकारचं अर्जित करतो. आपली अशुद्धता आपण मोठ्या प्रमाणात शुद्ध करतो आणि प्रतिक्षण पूर्ण अर्जित करून शुद्धता आपण होऊन ह्या क्षण प्रतिक्षणाचा निब्बाणाचा आपण अनुभव घेत जातो आणि जे काही पुण्य अर्जित केलंय ते पुण्य आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ब्रह्मांडापर्यंत हे त्याचं वितरण करत असतो. तर अशा ह्या पुण्याच्या ह्या क्षणाचं ही पावित्र्यता आपली अधिकाधिक वाढत जावं, पुण्य जास्तीत जास्त वाढत जावं आणि आपल्याला निब्बाणाचा क्षण प्रतिक्षण साक्षात्कार मिळत राहो. तर एवढं बोलून मी इथं थांबतो. पंचनिवरणाच्या संदर्भात आणि साधनेच्या संदर्भात जे काही आपल्याला व्यक्त व्हायचं असेल किंवा आपल्या काही शंका असतील, तर त्या आपण व्यक्त करू शकतात.
हा बोला. मी जेव्हा ध्यानाला बसते ना तेव्हा जास्त वेळा कंबर ठाणावर मतलब जास्त वेळा राहू नाही शकत. याचं म्हणजे असं आहे का, म्हणजे शिला तुटतात त्याचा अडथळा येत असेल. समजलं का सर आपल्याला माहित? हो हो, समजलं मला. आपला प्रश्न छान आहे आणि तो सर्वांसाठी एक प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. सर्वच म्हणजे स्त्री असेल, पुरुष असेल, उपासक असेल, उपासिका असेल, लहान असेल, मोठा असेल, कोणीही असेल, तर ह्या प्रत्येकाला अ, ह्या बाबतीमध्ये जो स सर्वात महत्त्वाचा अडथळा आणि हा अडथळा बऱ्याचशा म्हणजे सीनियर व्यक्ती जरी असेल साधनेमध्ये, की बऱ्याच वर्षापासून ते साधना करीत आहात, तरीसुद्धा त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. तर हा मार जो असतो किंवा हे बंधनं जे असतात, तर ते असे प्रिय रूपाने आपल्यामध्ये प्रवेश करतात. आपल्या नामरूपामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या करंट जीवनातला किंवा कोणत्यातरी अशा विषयामध्ये ते प्रवेश करून आपल्याला भरकटत नेतात. एखाद्या प्रिय विषयामध्ये आपल्याला अधीन करतात आणि त्या प्रिय विषयामध्ये आपण अधीन झालो, की त्या ज्या आपल्या रूपावरती, आपल्या कायेवरती ज्या संवेदना आपल्याला मिळतात, तर त्या संवेदनाच्या आधारे आपल्याला वाटतो, की आपण साधना करतो आहे. परंतु आपण ह्या जो आपल्याला कम्मठान दिलाय भगवंतांनी, पोटाच्या वर, नाकाच्या खाली ह्या जीवित रूपावरती नामखंड जर आपण आणलं, तर ह्या संपूर्ण युनिव्हर्सलमधल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे, त्या दूर होतात आणि आपण पुण्य अर्जित करतो. आणि हीच गोष्ट, हे जो मार आहे किंवा यम आहे, त्याला नको असते आणि तो आपल्याला कुठेतरी भरकटतो. तर हे भरकटतं जेव्हा कोणत्याही साधक-साधिकांच्या लक्षात आलं, तर ही एक बुद्ध धम्म संघावरती आपली श्रद्धा आहे. म्हणून आपल्याला लगेच लक्षात आलं, इमिजिएट लक्षात आलं. तर हे इमिजिएट लक्षात आल्याबरोबर आपण कम्मठाणावरती जेव्हा येतो आणि परत-परत जास्त वेळ राहतो, तर ह्या राहण्यासाठी आपल्याला जे काही शस्त्र आहे किंवा जी मजबुती आहे, ती आपली पातिमोक्ष संवरशिलात आहे. तर पातिमोक्ष संवरशिलामध्ये जे 5 किंवा 8 शील आहे आपले, तर त्या 5 किंवा 8 मध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपण सहजतेने 8 पैकी जे चांगलं शील, हे आजचा दिवस सोडून नंतरचे जे 7 दिवस आहे किंवा 6 दिवस आहे, त्या 6 दिवसामध्ये जे आपण सहज त्याचं चांगल्या प्रकारे पालन करू शकतो आणि आपल्या सोयीचं आहे, असं शील आपण निवड करा. मग ते 1 असू शकते, 2 असू शकते किंवा 3 असू शकते. जरी 1 ही आपल्याला सोयीचं असेल आणि ते सोयीच्या असल्याप्रमाणे जर आपण त्याचं कंटिन्यू न ब्रेक होता त्याचं पालन केलं, तर आपण जास्तीत जास्त म्हणजे आज जर आपण 2 मिनिटं राहिले, तर पुढच्या 7-8 दिवसात म्हणजे पुढच्या उपोषदच्या दिवशी आपण 3 मिनिटापर्यंत जाणार. पुढच्या उपोषदाला 4 मिनिटापर्यंत जाणार. नंतर 5 मिनिटापर्यंत जाणार. तर असं जर आपण स्टेप बाय स्टेप दिलं, तर एक 10 उपोषदाच्या पिरियडमध्ये आपण निश्चितच निमित्त जी स्टेज आहे, तर ते निमित्त आपल्याला उपलब्ध होईल. एकदा निमित्त आपल्याला उपलब्ध झालं, तर आपल्याला ह्या कम्मठाणावरती म्हणजे भरकटण्याची किंवा कम्मठाणावरून बाहेर जाण्याची
स्थिती आपल्यामध्ये उत्पन्न होणार नाही. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपलं जीवन आहे, जशा पद्धतीचं आज आहे, वर्तमान स्थितीत आहे, तर त्या वर्तमान स्थितीतल्या जीवनानुसार आणि आपल्या सोयीनुसार ज्या 8 शिलापैकी किंवा 5 शिलापैकी जे शील जास्तीत जास्त म्हणजे न ब्रेक होता निरंतरतेने अ, त्याचं पालन होईल, त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे अधीमुखासारखं त्याच्यावरती अ, तुम्ही निर्णय घेऊन ते अधीमुखाप्रमाणे अ, आपल्या आचरणात राहील. असं जर तुम्ही करून त्याचा आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त 10 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 21 दिवस असं वाढवत दिलं निरंतरता, तर आपण कम्मठाणावर जास्तीत जास्त वेळ हे स्थिर राहणार आणि भटकंण्याचं जे प्रमाण आहे ते अल्प होईल आणि स्थिर राहण्याचं प्रमाण जास्त होईल आणि जे आपण मग म्हणतो आहे, की कम्मठाणावर स्थित व्हा, म्हणजे स्थिर व्हा. नंतर मग परिमुख सती म्हणजे जास्तीत जास्त मजबूत आपण होत जातो. नंतर प काय पटीसंवेदीकडे जातो. काय पटीसंवेदीमध्ये गेलं, तर तुम्ही प्रयत्न करून पण तुमचं कम्मठाणावर बाहेर आपल्याला जाता येत नाही. एवढं मोठं बल आपल्यामध्ये उत्पन्न होते. ते बल आपल्यात उत्पन्न व्हावं ही शुभेच्छा. हो सर. माझ्या स्वतःच्या चिंतनातून ज्यावेळेला म्हणजे पाणाती पाता वेरमणी असं जे आपण म्हणतो, तर हिंसेच्या संदर्भामध्ये अलर्ट राहणं, न होऊ देणं, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि वाचिक. वाचिकतेच्या अनुषंगानं म्हणजे मला येणारा माझा स्वतःचा जो अनुभव आहे, की प्रशासकीय याच्यामध्ये डायरेक्टरच्या या पदावरती असल्यामुळे त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या असतात त्या थोड्याशा कठोर बोलून शिस्तबद्ध पद्धतीनं काम करून घेणं गरजेचं असतं किंवा ते होत असतं. पण त्यामध्ये द्वेषभाव असतो असं नाही. ती त्या परिस्थितीची गरज असते. म्हणजे पानाती पाता हे शील चांगल्या पद्धतीनं संवर्धित होताना मी पाहतो. किंवा आदींना दाणा जे आहे, शौर्य कर्माच्या अनुषंगानं ते पण पूर्णांशानं चांगल्या पद्धतीनं संवर्धित होतंय. ब्रह्मचर्य आणि कामे सुमिचाचारा हे देखील खूपच चांगल्या पद्धतीनं माझं संवर्धित होतं. मुसावादाच्या अनुषंगानं असत्य संभाषण हे टाळणं जे आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं. निष्फळ गप्पा ह्या सुद्धा नसतातच. फक्त इथे आता कठोर वाचाच्या अनुषंगानं म्हणजे ज्या ठिकाणी कोणी चुकलं, की तिथे तो विद्यार्थी असेल, क्लर्क असेल, शिपाई असेल किंवा बऱ्याचदा युक्तिवादासाठी, चर्चेसाठी वेगळ्या विषयांच्या ज्या चर्चा असतात त्याच्यासाठी ज्यावेळेला समूह येतो, त्यावेळेला अ, अग्रक्रमानं आणि काहीशा जोशपूर्ण पद्धतीने ही मतं मांडली जातात. म्हणजे माझ्याकडनं, माझी ती एक शैली देखील आहे. पण मी असं पाहतो, की त्यामध्ये काही प्रमाणात असू शकतो भाव त्या पद्धतीचा द्वेषाचा किंवा कसा. पण खूप प्रमाणात नाही. म्हणजे मुसावादाचं शील देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी संवर्धित होतं. फक्त हे कठोर वाचा जी आहे, म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं म्हणजे येण्याचा प्रयत्न मी करत असतो त्याला. त्यानंतर 5वं शील जे आहे ते खूपच चांगल्या पद्धतीनं म्हणजे व्यसन म्हणून जे काही आहे त्या सगळ्यांचाच त्याग आहे. खूपच चांगल्या पद्धतीनं मी स्वतः माझ्या संदर्भातलं निरीक्षणं नोंदवताना सांगतोय. तर 5ही शिलांच्या संदर्भामध्ये माझं स्वतःचं चिंतन या पद्धतीचं आहे. फक्त या 5ही शिलांच्या संदर्भामध्ये कठोर वाचा आणि
बोलणं. म्हणजे शिवीगाळ करणं हा प्रकार जो म्हणजे पूर्वी म्हणजे धम्मामध्ये प्रवाहित नसताना माझ्याकडनं होत असायचं पूर्वी, खूप पूर्वी. शिव्यांच्या संदर्भातलं जे आहे ते. पण शिव्या या माझ्या पूर्ण बंद झाल्या धम्माच्या प्रवाहामध्ये जवळ-जवळ. म्हणजे समजा एखादा चुकला विद्यार्थी असेल किंवा तर तो मूर्ख आहे. फक्त एवढं मूर्ख किंवा नालायक या पद्धतीनं थोडंसं येतं ते त्या पद्धतीनं. पण शिवाय ज्या पद्धतीनं हानिकारक किंवा त्रास देणाऱ्या, समोरच्याचं चित्त विचलित करणाऱ्या किंवा या पद्धतीच्या त्या सगळ्या बंद आहेत माझ्या. तर 5ही शिलं या पद्धतीने संवर्धित करताना आता अष्टशील ग्रहणाच्या दृष्टिकोनातनं देखील 6वं शील जे आहे ते चांगल्या पद्धतीनं संवर्धित केलं जातंय. विकाल भोजनेचं. त्यानंतर अष्टशिलाच्या दिवशी 7वं शील देखील जे आहे, म्हणजे अतिशय साध्या पद्धतीचं राहणं जे आहे ते आणि कायमसाठी जे आहे, झोपण्यासाठी पट्टी म्हणजे गादीचा पूर्ण त्यागच केलेला आहे. नुसतं अष्टशिलाच्याच दिवशी नव्हे. अष्टशिलाच्या दिवशी काही लोक करत असतील. पण मी गादीचा त्यागच केलेला आहे. फक्त पट्टी आणि त्या पद्धतीनेच कॉटवरती मी ते हे करतो नियोजन त्या ठिकाणी. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण माझ्या बाबतीतलं कसं निरीक्षण नोंदवाल किंवा आणखी काय इम्प्रूव्हमेंट करावी लागेल? म्हणजे सर्वांसमोरही सांगितलं तरी मला काही हरकत नाही आणि नंतरही मला आणखी काही सूचना दिल्या तरी काही हरकत नाही. पण या पद्धतीचं माझं निरीक्षण मी म्हणजे ग्रुपवरती या अगोदर सार्वत्रिक नोंदवलेलं आहे मी, माझ्या संदर्भातलं जे आहे. आणि त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या 4थ्या शिलाच्या अनुषंगानं विशेषत्वानं मला जाणवतात. तेही कठोर वाचेच्या अनुषंगानं, पण मी त्याला शिस्तबद्ध पद्धतीनं शिस्तीच्या अनुषंगानं पाहतो. तो कदाचित माझा भ्रम देखील असू शकतो. तर या अनुषंगानं अ, मार्गदर्शन करण्यासाठी, सल्ला नोंदवण्यासाठी किंवा आणखी काही दाखवण्यासाठी आपण काय मत नोंदवू शकतो किंवा काय सांगू शकतात मला? आणि मी हे सार्वत्रिक सांगतो कारण बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये मी जसं सांगितलं तसं त्यांच्या त्यांच्या चिंतनात असेल, पण ते सगळंच व्यक्त होत नसतील. तर त्यांना देखील अप्रत्यक्षपणानं याच्यातनं काही गोष्टी मिळू शकतील म्हणून मी या ग्रुपवरतीच हे सगळं सांगितलेलं आहे. आपण त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करावं. वेल सर. म्हणजे आपण जे खरंच भगवंताच्या ह्या धम्मामध्ये म्हणजे जो कुशल धम्म आहे, जो क्षण-प्रतिक्षण पुण्य अर्जित करतो, तर ह्या पुण्य अर्जित करण्याच्या ह्या मग्गावरती आपण रत आहोत आणि आपण असं कधी म्हणजे आपल्यामध्ये हे नाहीये, की आपलं जे व्यक्त होताना असं वाटते, की मी व्यक्त होत त्याला तर काहीतरी हे म्हणजे लाजाळूपणा असेल किंवा अहंकाराच्या दृष्टीनं असेल किंवा भीतीच्या पोटी असेल तर ते व्यक्त होत नाही आणि मग तो जो त्याचं व्यक्तिमत्व आहे पुण्य अर्जित करण्याचं, ते अधोमुखाकडे जात नाही. तर आपण खरंच आपले अ, म्हणजे प्रशंसा करावी तेवढी कमी आहे, की आपण एवढं आपल्या मनाचं जे जीवनाचं व्यक्त व्हायचं आहे, की ज्या पद्धतीनं आपलं जीवन चालू आहे, ते सर्वांच्या समोर अगदी पारदर्शक पद्धतीनं व्यक्त केलं, ही सर्वात प्रथम म्हणजे भगवंताच्या धम्मावरती किंवा भगवंताचे तुम्ही चांगले सावक आहे, याची एक निशाणी आहे आणि एक आदर्श सुद्धा आहे. आणि आपण अशाच पद्धतीनं जर आपलं व्यक्तिमत्व सर्वांच्या समोर खुलं केलं, तर निश्चितपणे एक दिवस आपण हे अरहंत किंवा निब्बाण प्राप्त करू शकतात. आपल्या एकंदरीत एक अल्प कालखंडामध्ये जो आपला सहवास अ, एका ऐतिहासिक ठिकाणी झाला आणि त्यानुसार जे सातत्यानं आपल्या व्यक्तिमत्त्वाचं मी ऑब्झर्वेशन केलं आहे. तर आपण ज्या पद्धतीनं याचं विश्लेषण करीत आहात, तर हे विश्लेषणच आपल्याला पटी-पत्ती म्हणजे परियत्ती बरोबर आपण पटी-पत्ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं करत आहात. आणि ज्याचं परियत्य आणि पटी आहे,
तो नक्कीच प्रतिवेदन हा करत असतो. म्हणजे हा तिसरा घटक या 2 नंतर हा आपल्या जीवनात येतो आणि मग आपलं जीवन हे हळू-हळू शुद्ध होत जाते. अशुद्धता कमी होत जाते. तर हे आपण जी अशुद्धता आहे, जी दिसते आहे, ते शुद्ध करण्याचं आपण मनापासून नाही, तर सर्व शक्तीनुसार, ह्या नामरूपाच्या शक्तीनुसार प्रयत्न करीत आहात. एक संकल्प करतात. एक आपला अधिष्ठान असते किंवा आपण जी काही आपल्या जीवनामध्ये ठरवतात, तर ती पूर्ण आपण हृदयापासून, मेंदूपासून म्हणजे परिपूर्ण करतात आणि त्याप्रमाणे इतरांच्याही ते भल्यासाठी आहे, कल्याणासाठी आहे. त्यांचा विकास होईल, डेव्हलपमेंट होईल, कल्टिव्हेट होईल, त्यांना सुख शांती लाभेल, असं आपलं जे उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाच्या अनुरूप आपण त्याला आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करतात. मग जे वैयक्तिक जीवन असेल, सार्वजनिक म्हणजे आपलं ऑफिस असेल, ऑफिसच्या बाहेर असेल, कोणाशी काही संवाद साधायचा असेल, चर्चा करायची असेल, कुठं काही अ, संबोधित करायचं असेल, तर ह्या सगळ्या पद्धतीमध्ये त्याप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न करतात. तर ही गोष्ट आपण डिफाईन केलेली आहे. ही डिफाईन करत असताना आपल्यामध्ये ही जी प्रियता वाढते, जी मनापता वाढते, त्याच्यामुळे आपल्यात आसक्ती होते आणि ह्या दृष्टिकोनातून कार्यालयात आपल्याला वाटते, की लगेच काम व्हायला पाहिजे. तुम्ही मार्गदर्शन करतात, त्यांना सांगतात, हे करायला पाहिजे. परंतु त्यांना चांगलं सांगून सुद्धा, वेळ देऊन सुद्धा एखादी व्यक्ती ते परिपूर्ण करत नाही. तर मग ह्या तुमच्या जे तुम्ही धारण केलेलं आहे, त्याच्या ते विरोधात होते. आणि मग काय होते, की ही जी आसक्ती आपण कामछंदामुळे निर्माण झालं, तर हिच्या विरोधात वागल्यामुळे आपण लगेच रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये आवाज हा जो असतो आपला, तर तो आवाज मोठ्या स्वरूपाचा असतो. आणि जेव्हा आपण मोठ्या स्वरूपाचा आवाज करतो, तेव्हा आपल्यामध्ये एनर्जी जास्त लागतात. आणि समोरच्याचा चुकला आहे, परंतु आपण आपली एनर्जी ही जास्त घालवतो. नुकसान आधी आपलं करतोय. तर ही जी आपल्यामध्ये आसक्ती आहे आणि ती कामछंदाच्या रूपाने अ, व्यक्त होते आणि हे व्यक्त होत असताना जर तो आपल्या नियोजनाप्रमाणे आपण ठरवलेल्या पद्धतीप्रमाणे जर वागला नाही, तर जे आपण रिॲक्ट करतो आहे, तर ह्या नाण्याच्या 2 बाजू असतात. जिथं आसक्ती आहे, तिथं व्यापाद आहे. तिथं चीड आहे, क्रोध आहे, संताप आहे. म्हणजे आपलं वागणं ह्या शीलाच्या, अष्टशिलाच्या अनुषंगाने बरोबर आहे. पण ते बरोबर असताना जर एखादा बाह्य व्यक्ती, जो तुमच्या नामरूपाच्या व्यतिरिक्त जो बिहेवियर, त्याचं वर्तन, त्याचं बोलणं, चालणं, वागणं किंवा त्याच्या ज्या उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टाला किंवा कार्याच्या अनुरूप तो वागत नाही. ही त्याची चूक तुम्ही निदर्शनास आणता आहे. ते त्याच्या चांगल्यासाठी, चांगुलपणासाठी करत आहे. परंतु हे व्यक्त होताना जो आपल्यामध्ये कामछंद आहे, जी आसक्ती आहे, त्या आसक्तीच्यामुळे आपण कधी-कधी हा व्यापाद, हा चिड संताप, अस्वस्थ होणं हे व्यक्त करतात. तर हे आपण प्रयत्नपूर्वक लक्षात घेतलं आणि जेव्हा-जेव्हा आपलं कम्मठान आपण ग्रहण करत आहेत, जीवित रूपावरती आपलं नामखंड आणतात आणि त्यावेळेस जीवनभरातल्या किंवा दिवसातल्या
ज्या काही मोठ्या घडामोडी आहेत, की ज्यामुळे तुम्ही फरूच म्हणजे कठोर वाणी बोललेले आहे. तर त्या कठोर वाणीचं प्रसंग, ते व्यक्तिमत्व हे आपण जसं नंदला भगवंतांनी सांगितलं, की ह्या स्वर्गातल्या सुंदर परी तुला जर आवश्यक असेल, तर तू ह्या कम्मठाणावरती एकाग्र हो. तर जसं-जसं त्याने केलं, तसं-तसं आपोआपच त्याचं ह्या त्याची पत्नी असेल किंवा स्वर्गातल्या परी असेल, त्यांच्या प्रतीची आसक्ती, जो कामछंद आहे आणि कामछंद कमी झाल्याबरोबर त्यांचा व्यापात सुद्धा कमी होतो. तसंच आपलं हे नामरूपावरच्या ज्या हायलाइट स्वरूपातल्या एका दर दिवसाप्रमाणे जर आपण ह्या घटना असेल, प्रसंग असेल, व्यक्ती असेल, कोणी असेल किंवा काहीतरी शब्दांच्यामुळे असेल, तर जे काही गोष्टी असतील त्याचं ह्या कम्मठाणावरती ठेवून जर आपण साधना केली, तर आपल्यातला जो कठोर वाणी आहे, खडूस वाणी आहे, तर ती कमी होईल. त्याचबरोबर वाचेचे सगळ्या चारीच्या चारी गोष्टीसुद्धा कमी होतील आणि जी आसक्ती आहे, ती आसक्ती कमी झाल्यामुळे आपल्यामध्ये अजून जे आपल्या विरोधात कृत्य करतायत, तुम्ही त्यांच्यासाठीच सांगताय, पण ते अज्ञानी आहेत आणि ते अज्ञानी असल्यामुळे चुकीचं काम करतायत. तर त्यांच्यामध्ये सुद्धा सज्ञान जाईल. ते पण ज्ञानी होतील आणि तुम्ही दिलेलं छोटंसं सूक्ष्म जरी सूचना असेल, तरी ते चांगल्या प्रकारे कौशल्यपूर्ण वेळात पूर्ण करतील. तर अशा पद्धतीनं आपण ह्या कम्मठाणावरती अ, हे प्रसंगानुसार ग्रहण करा आणि हे ग्रहण केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील. सर, खूप खूप छान सर, खूप सुंदर. धन्यवाद. साधू साधू साधू. खूप छान. आता आपला वेळ संपायला आलेला आहे, तर आपण शालिक भाऊंना काही प्रश्न होता का? हो सर. हा, काय एक थोडक्यात घ्या, म्हणजे आपण 6 संपूयात. सांगा. सर प्रश्न असा होता माझा की वैयक्तिक होता तो माझा, की भंते महाकाश्यप जे होते त्यांना अर्हत्व प्राप्त झालं होतं का? किंवा ते स्वीकारलं होतं का नाही स्वीकारलं होतं? त्याच्याबद्दल काही माहिती भेटत नाही थोडी. भरपूर माहिती आहे, पण मनोहर सर सांगतील थोडक्यामध्ये. सर सांगा. म्हणजे काश्यप आहे ना, ते 3 बंधू होते आणि एक महाकाश्यप आहे. सॉरी, ती तर ह्या महाकाश्यप 4 पैकी गया तुम्हाला कोणत्या व्यक्तीचं पाहिजे? भंते महाकाश्यप. महाकाश्यप. हां, तर महाकाश्यपांना अरहंत प्राप्त झालेलं आहे ना. नाही ना सर. हॅलो. हां? हॅलो. तस हां, तस हां. तसा उल्लेख नाही भेटत वाचायला कुठे. मी आता तुम्हाला ना उद्याच्या याच्यामध्ये त्यांची पूर्ण स्टोरी सांगतो आणि जसं मोगलयांना ना कोणत्या कम्मठाणामुळे म्हणजे स्थीन मुद्द्याच्यामुळे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तर अरहंतांच्या सभेमध्ये ते स्वतः अध्यक्ष कसे होणार? ते लॉजिक कसं बसणार? म्हणजे अतिशय प्राथमिक आहे ना ते, ती तर माहिती आपल्याला असलीच पाहिजे ना. पण नाही शालिक सर. भाऊ उद्या अतिशय डिटेलमध्ये आपल्याला हे सगळ्यांना कळेल. अरहंत नव्हते असं म्हणू नका ते. अरहंत होतेच. महाकाश्यप भंते जे आहेत. अनेक श्रावक जे आहेत, त्यांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये भंते महाकाश्यपांची खूप मोठी कृपा आहे, की हा संबंध धम्म जो आहे, आपल्यापर्यंत म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान थोडंफार पद्धतीनं मिळतं किंवा मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याचं ऋण जे आहे ते सगळ्या धम्माच्या प्रती, भगवान बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती आहे. पण संघामध्ये देखील विशेषत्वानं भंते महाकश्यपांच्या प्रती आपल्याला व्यक्त करावं लागेल. एवढंच फक्त मी सांगतो आणि आपण आता मंगलमैत्रीकडे जाऊयात. थोडक्यात हृदयाशी हात जोडा. यानी च भूतानि समगतानि भूम्मानि वायानि
तथागता देव मनुष्य पूजितं बुद्धं नमस्सामि होतु यानि भूतानि समगतानि तथागता देव मनुष्य पूजितं धम्मं नमस्सामि होतु यानि भूतानि समगतानि भूम्योर्वाया निवन्दलिखे तथागता देवमनुष्य पूजितं संघं नमस्सामि होतु मेरे रुजिद पुण्य में भाग सभी कहो मेरे सुख में शांति में लाभ सभी को जैसे मेरे दुख कटे सबके दुख कट जाए जैसी मेरी आसक्ति मोह छुटे सबके छुट जाए दूर हो ये दुर्भावना द्वेष सब हो ये दूर मंगल मैत्र प्रभा जगी प्यार भरे भरपूर मैं करता सबको क्षमा करे सभी मुझको मेरे तो सभी स्वजन है मेरे तो सभी आप्त है मेरे तो सभी मित्र है बेरी दिखे न को मंगल मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे जन जन मंगल जन जन मंगल जन जन सुखिया हो रे कण कण मंगल क्षण क्षण मंगल मन मन मंगल हो रे जन मन मंगल हो रे मन जन मंगल हो रे इस धरती पर शुद्ध धर्म की मंगल वर्षा हो रे अमृत वर्षा हो रे मंगल अमृत वर्षा हो रे जो भी तपेस तपोभूमि पर मुक्त
मुक्त दुखों से होय रे। मंगल मंगल सबका मंगल, सबका मंगल होय रे। याद करो सम्यक बुद्धों की, पच्छिक बुद्धों की, अरहंत सत्वों की, बोधिसत्वों की, निर्वाण सत्वों की, करुणा मैत्री अपार सभी प्राणियों पर बहे बहे शुद्ध धर्म की धार, होए दुखों से पार, खुले मुक्ति के द्वार। दुखी देख करुणा जगे, ऐसा ब्रह्म विहार। सुखी देख मुदिता जगे, ऐसा ब्रह्म विहार। विषम स्थिति समता जगे, ऐसा ब्रह्म विहार। सभी के प्रति मैत्री जगे, ऐसा ब्रह्म विहार। तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। सब भवतु सब भवतु सब हॅलो. हा बोला. झालेला आहात सर्वजण जॉईन? बनते आलेत ना? एक हो, मिनिटात हो. क्षमा याचना करतो बनते, मग मी अष्टशिलाची याचना करतो आपल्याकडे आणि मग आपण अष्टशील द्याल. हा. मी क्षमा याचनेसाठी सर्वांना उपासकांना सांगतो, हृदयाशी हात जोडा आणि पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा बुद्ध मूर्तीसमोर तोंड करून बसू शकता. क्षमा याचना करू. मला वाटतं भंते पूर्णा हे जॉईन झाले. पूर्णा भंते नाव आहे ना भंते आपलं? हो, 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 हो. हा, माझा वंदामी भंते. सुखी गायको सर्वांचं मंगल. आपलं स्वागत आहे. तर क्षमा याचना करून येस, मग येस. आपण अष्टशिलाची याचना करू आणि पूर्णा भंतेजींकडनं जी, जी. आपण हे घेऊयात. ओकास वंदामि भंते द्वारतेन मया कृतं सर्वपाप अपराधं क्षमतु मे भंते। द्वितीयं ओकास वंदामि भंते द्वारतेन मया कृतं सर्वपापापराधं क्षमतु मे भंते। तृतीयं ओकास वंदामि भंते द्वारतेन मया कृतं सर्वपापापराधं क्षमतु मे भंते। ओकास अहं भंते तिसरणेन सद्धिं अष्टांग समनागतम् उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं वेथ मे भंते।
द्वितीयं ओकास अहं भन्ते ईसरणेन सद्गुं अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देत मे भन्ते तृतीयं हि ओकास अहं भन्ते ईसरणेन सद्गुं अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देत मे भन्ते। बनते जी जे 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 हा. एकच मिनिट मी जरा रोड क्रॉस करत आहे. हा हो सर्वांनी म्हणायचंय नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. केलं वेळेस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणा परिपूर्णं अहं अहं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. ब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसहवादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमध्यपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि. विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि नच्च गीतवादितविसुखदर्शना
माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण माला गंध विभूषण ठाण नाही माला गंध विलेपन विभूषण विलेपन ठाण धारण विलेपन मंडन मंडन विभूषण विभूषण स्थान वीरमणि सिक्खापदं समाधियामि स्थापदं समाधियामि उच्चासना महासेना वीरमणि सिक्खापदं समाधियामि महासेना वीरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 तीसरणेन सद्धिं अट्ठांग समनागतं उपसतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कथवा अपमदेन शील संपादेथ आं वन्दे साधु 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 अहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। ठीक आहे उपस्थित सर्व उपासकांच्या प्रती उपासिकांच्या प्रती मी या ठिकाणी आशीर्वाद देत आहे. सर्वांनी हात जोडून तिथेच आपल्या जागेवर हातुर्जयाशी घेऊन बसावं. सभेत्यो विभजन्तु सर्वरोगो विनाशति माते भवतन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते आयुरारोग्य संपत्ति सर्व संपत्ति मेवंच अतो निब्बाण संपत्ति इमे नाते समेजतु इति तं कथितं तुयं किच्वमेव समेजतु सब्बे पुरन्तु चित्त संकप्पा चन्दुपनोरसो यथा अभिवादन्नः शीलसनित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. वंदामी म्हणते. साधू साधू सुखियो. वंदन. सर्वांच्या प्रति मंगल कामना. आणि ट्रॅव्हलिंग करत आहे चौदार तळ्याला आणि गांधारपल्ली लेणी आणि कुडा लेणी. शक्य झालं कधी तर जळगावच्या लोकांसाठी एक टूर आपण आयोजित करू. बरोबर. आणि प्रवासात असल्यामुळे बाहेरच्या एक्सटर्नल गोष्टी तुम्हाला ऐकायला नसेल, मध्ये डिस्टर्ब झाल्या असेल, त्यामुळे लास्ट टाइम मी जॉईन करू शकलो नाही. भागवत भाऊंनी सांगितलं मला काल, वाकुडे सरांचा फोन आलेला, त्यामुळे ज्याही पद्धतीने शील देता आलं आपण कंडिशन समजून घ्याल आणि सर्वांच्या प्रति मंगल कामना आणि सर्वांना स्वारी सिद्धा. म्हणते तुमचा नंबर हवाय मला. भागवत ग्रुप मध्ये हो. साधू साधू टोपाला आहे. मी जळगावचाच आहे परंतु मुंबईला असतो वास्तव्य. चालेल ठीक आहे. मला भेट द्या. हो चालेल. हो हो. ओके ओके. ठीक. चला मंगल सर्वांचं. साधू साधू.